निश्चितपणानं ही परिवर्तनाची नांदी आहे आणि या राधानगरी विधानसभेची जनता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात होती आणि आदरणीय ए.वाय. पाटील साहेबांच्या रूपानं एक चांगला उमेदवार, त्यांच्या विचाराचा उमेदवार त्यांना मिळाला। निश्चितपणाने एकच आवाहन करीन की ही आपल्यासाठी एक निर्णायक घडी आहे। ही वेळ आता आपल्याला सांगली पॅटर्न या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे की वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे। ही निवडणूक आपण सर्वांनी खांद्यावरती घ्यावी आणि गुलालापर्यंत नेऊन याचा शेवट करावा, एवढंच मी या निमित्तानं आपल्या सर्व तमाम आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो। माझी चिंता संपलेली आहे। चिंता सांगत आलोय, चिंता करू नका, निवडणुकीचा निकाल आजच लागलेला आहे। केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स। केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। युवक वंचित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद संधी सर अपक्ष उमेदवार ए.वाय. साहेब यांना गारगोटी येथे जाहीर पाठिंबा द्यायला इथं आलेले आहेत। त्यांच्यासोबत आपण बोलूया। सर, आपण ए.वाय. साहेबांना एक ताकद द्यायला सर्व शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन आलाय, काय भावना आहे? निश्चितपणानं ही परिवर्तनाची नांदी आहे। जनतेला माहिती आहे चोर आणि महाचोर कोण आहे आणि या राधानगरी विधानसभेची जनता तिसऱ्या पर्यायाच्या शोधात होती आणि आदरणीय ए.वाय. पाटील साहेबांच्या रूपानं एक चांगला उमेदवार, त्यांच्या विचाराचा उमेदवार त्यांना मिळाला। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आदरणीय ए.वाय. पाटील साहेबांचं नेतृत्व हेरलं, त्यांची विचारसरणी आणि पक्षाशी असणारी त्यांची असणारी बांधिलकी या बाबतीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले की ए.वाय. पाटील साहेबांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व कार्यकर्त्यांसह ए.वाय. पाटील साहेबांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे। शेवटचे 2 दिवस राहिले, सर्व कार्यकर्त्यांना काय आवाहन करा? निश्चितपणाने एकच आवाहन करीन की ही आपल्यासाठी एक निर्णायक घडी आहे। ही वेळ आता आपल्याला सांगली पॅटर्न या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे की वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे। ही निवडणूक आपण सर्वांनी खांद्यावरती घ्यावी आणि गुलालापर्यंत नेऊन याचा शेवट करावा, एवढंच मी या निमित्तानं आपल्या सर्व तमाम आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो। साहेब, एवढा सर्व जनसमुदाय बघून काय भावना वाटते? मी मगाशी बोललो तसं, ज्या वेळा महाराष्ट्र राज्यातली वंचित आघाडी परिवर्तनासाठी पुढे येते आणि त्यांनी करून दाखवलं, घडवून दाखवलं महाराष्ट्रामध्ये। उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रातलं सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये वंचित आघाडीमध्येच त्या ठिकाणी परिवर्तन झालं आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडला। तीच परिस्थिती या मतदारसंघामध्ये झालेली दिसते। वंचित आघाडीच्या माझ्या या निर्णयामुळेच या मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार। साहेब, तुम्ही तुमच्या वारंवार भाषणात म्हणताय चिंता करायची गरज नाही, आता हे बघून काय वाटतंय? माझी चिंता संपलेली आहे। चिंता सांगत आलोय, चिंता करू नका, निवडणुकीचा निकाल आजच लागलेला आहे। एकंदरीतच निवडणुकीचा निकाल आजच लागलेला आहे असं ए.वाय. साहेबांनी सांगितलेलं आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।